हृदयरोगामध्ये ज्यावेळी हृदयरोग होतो आणि पेशंट व्हेंटिलेटरवर जातो, ती हृदयरोगाची सगळ्यात मला वाटतं की अवघड स्टेज आहे. म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला हृदयरोग पण मॅनेज करायचा आहे, हृदयरोगामध्ये झालेले ब्लॉकेजेस पण काढायचे आणि पेशंट व्हेंटिलेटरवर गेल्यामुळं व्हेंटिलेटरमधनं सुद्धा त्या पेशंटला बाहेर काढायचं. अशावेळी हे सगळं कॉम्प्लेक्स होऊन लागतं. म्हणजे ॲज अ पेशंटचा रिलेटिव्ह म्हणून, पेशंटचे नातेवाईक म्हणून आपल्याला काय करावं हे कळत नाही की आता मी आधी अँजिओप्लास्टी करू का, आधी मी व्हेंटिलेटरवरनं पेशंट बाहेर काढल्यानंतर मग मी अँजिओप्लास्टीचा विचार करूया का, व्हेंटिलेटरवर असतानाच आपण ती अँजिओप्लास्टी हृदयाचा आजार बरा करावा आणि मग व्हेंटिलेटर काढावा. अशा बऱ्याच प्रकारचं कन्फ्युजन आपल्याला त्यावेळी असतं आणि त्यावेळी आपल्याला नक्की दिशा मिळत नाही. तर ज्यावेळी पेशंट आता म्हणजे माझ्याकडे आलेला मागच्या महिनाभरापूर्वीचाच पेशंटची गोष्ट अशी की अँजिओप्लास्टी म्हणजे त्याला हार्ट अटॅक एखाद्या माझ्याकडे यायच्या आधी वेगळ्या हॉस्पिटलमध्ये तो ॲडमिट होता. तिथं एक हार्टचा मोठा झटका आला होता. हार्ट अटॅक आल्यामुळे हार्ट पूर्णपणे बंद पडलं होतं. त्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी CPR देऊन व्हेंटिलेटर घालून व्हेंटिलेटरनी पेशंट माझ्याकडे पाठवून दिला होता. ज्यावेळी पेशंट इथं आला त्यावेळी पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत होता. पेशंटला व्हेंटिलेटरवर घेतलेलं होतं. व्हेंटिलेटरच्या साह्याने त्याचे फुफ्फुसाच्यामध्ये जे पाणी, हार्ट बंद पडल्यामुळे जे पाणी सगळं फुफ्फुसामध्ये गेलं होतं, ते फुफ्फुसातलं पाणी त्या व्हेंटिलेटरच्याद्वारे बाहेर फेकलं जात होतं आणि हृदयाचे ठोके हे कमी झाले होते. तर अशा पेशंटला सगळ्यात पहिल्यांदा आम्ही घेतलं टेम्पररी पेसमेकर म्हणून असतं. म्हणजे जे हृदयाचे ठोके बंद झाले होते ते पहिल्यांदा चालू केले. टेम्पररी पेसमेकर घालून पहिल्यांदा पेसमेकर त्यांच्या शरीरामधला पेसिंग म्हणजे हृदयाचं पंपिंग चालू केलं. हृदयाचं पंपिंग एकदा चालू झालं, पेशंट पुढच्या 2 ते 4 तासामध्ये स्टॅबिलाईज झाला की मग त्याचा ब्लड प्रेशर जो 60 किंवा 70 होता तो एक 100-110 या प्रकारामध्ये या लेवलला ज्यावेळी येतो त्यावेळी मग पुढचे 24 ते 48 तास आपण पेशंटच्या ECG बघून, म्हणजे ECGचा जो कंडिशन आहे ते बघून त्या पेशंटला स्टेबल केलं जातं. आणि एकदा पेशंट हिमोडायनॅमिकली स्टेबल झाला म्हणजे काय की त्याला युरिन आउटपुट चांगला आहे. सगळ्यात मोठं मार्कर काय की या पेशंटचे रिलेटिव्ह म्हणून आपण काय बघावं, तर पेशंटला युरिन व्यवस्थित होते का. जर तासाला 50 ते 60 ml युरिन होत असेल त्याचा अर्थ त्याची किडनी चांगली आहे. त्याचा किडनी चांगली आहे याचा अर्थ काय की त्याचं ब्लड प्रेशर मेंटेन्ड आहे. त्यामुळं हा एक सगळ्यात मोठा पॅरामीटर आहे की पेशंटला आपल्या नातेवाईकांनी बघण्यासाठी पेशंटचा जो युरिन फ्लो आहे, ज्याला कॅथेटर घातला असतं अशा सगळ्या पेशंटना, तो 50 ते 60 mlच्या वर असेल याचा अर्थ आपल्या पेशंटचे बरेचसे अवयव हे चांगल्या स्थितीमध्ये आहेत हे समजण्याचा एक चांगला मार्ग आहे. तर अशा पेशंटला ज्याचा ब्लड प्रेशर हे 80च्या वर आहे, युरिन आउटपुट चांगला आहे, ECGचा प्रमाण थोड्या प्रमाणात सेटल झालेलं आहे, तर अशा पेशंटला आपण अँजिओप्लास्टीसाठी घेतो. ह्या पर्टिक्युलर पेशंट मी ज्याला सांगतोय त्यामध्ये 2 100% ब्लॉक होते. लेफ्ट साईडच्या 2 रक्तवाहिन्यामध्ये 100% ब्लॉक होते. त्याच्यामुळे त्याचं हृदय बंद पडून त्यांना व्हेंटिलेटरवर घ्यावं लागलं होतं. तर अशा पेशंटला आम्ही दोन्ही हृदयाच्या व्हेंटिलेटरवर असतानाच अँजिओप्लास्टी केली. दोन्ही ब्लॉक ओपन केले. एकदा ब्लॉक्स ओपन झाले की हृदय चांगल्या पद्धतीनं पंपिंग करायला चालू होतं. ते झाल्यानंतर मग आपल्याला त्याचा जो ब्लड फ्लो चांगला झाला की फुफ्फुसामध्ये जे साठलेलं पाणी आहे ते हळूहळू कमी होतं आणि मग आपण या पेशंटचा व्हेंटिलेटर काढू शकतो. म्हणजे व्हेंटिलेटरवर असणाऱ्या पेशंटला नक्कीच आपण अँजिओप्लास्टी करू शकतो. त्याचे काही पॅरामीटर्स आहेत, त्याचे काही निकष आहेत की जे कुणाला करायचे आणि कुणाला करायचे नाही. पण असे पेशंट बरे होतात. अशा पेशंटना चांगली ट्रीटमेंट मिळू शकते आणि आपण या कंडिशनमधून सुद्धा पेशंटला बाहेर काढू शकतो. हाच मला वाटतं की थोडासा विचार मला तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचवायचा.